हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर चला, आजची रेसिपी आहे आम्रखंडाची. तर इथे आहे ना, मी 2 लिटर दूध घेतलं आहे. फुल फॅट क्रीमवालं दूध आहे. तर आहे ना, आपण दही कशी लावायची, तर पूर्ण भांड्याला आहे ना दही अशी लावून घ्यायची आणि त्यामध्ये ना कोमट, म्हणजे आपल्या हाताला सहन होईल इतकं गरम, म्हणजे कोमट दूध आपल्याला टाकायचं आहे. तर मी मलाई सकट टाकत आहे. तर मलाई पण टाकली ना तर छान असं आपलं दही तयार होतं. तर मी ना घरीच लावलेल्या दह्याचा आम्रखंड बनवला आहे. तर दही बघा आपलं किती छान लागलं, एकदम मलाईदार. तर ना इथे मी सुती कापड घेतलं आहे, खाली गाळण ठेवलेली आहे. यामध्ये ना मला जेवढं लागणार, कारण मी 2 लिटर दूध घेतलं होतं, तर मला आहे ना ताकासाठी सुद्धा दूध लागतं, दही लागतं. त्याच्यामुळे मी एवढं काही घेणार नाही आहे दही. तर मी ना त्यातलं थोडंसं, म्हणजे एक किलोभरचं दही मी त्याच्यामध्ये घेतलं आहे सुती कपड्यात मी. आणि जेवढं पाणी आहे ना ते आपण ओव्हरनाईटसाठी आहे ना काढण्यासाठी ठेवणार आहोत. तर मी ना इथे एक छोटीशी गाळण घेतली आणि त्याच्यावरती हे ठेवलं आहे. तर इथे बघा अजून पण पाणी गळत होतं आणि ह्याच्यावरती ना मी काहीतरी अशी जड वस्तू ठेवून घेणार आहे. तर बघा कसं पाणी ड्रॉपने पडत आहे. तर आपल्या ना चक्का रेडी झाला आहे. आपल्याला दहीचा चक्का बनवायचा असतो पूर्ण पाणी गाळून. तर इथे ना मी मँगो पल्प घेतला आहे, ड्रायफ्रूट्स घेतले वाटून, त्याच्यानंतर साखर, पिठी साखर आणि इलायची जायफळचं पावडर. तर इथे आहे ना मी हा चक्का आहे ना गाळणीमध्ये छान असा स्मॅश करून घेणार आहे, कारण की ना तो छान एकदम स्मूथ आणि एकदम असा दाणेदार होतो त्यासाठी. तर इथे बघू शकता खूप छान असा आपला चक्का तयार झाला होता आणि दाणेदार झाला होता. तर ज्या भांड्यामध्ये ना मी पिठी साखर वाटून घेतलं त्यातच मी आंब्याचा पल्प काढून घेतला आहे आणि आता आपण आहे ना सगळं आहे ना विस्करच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत. तर जशी साखर लागेल ना आपल्याला तेवढीच साखर टाकायची. तर माझ्या घरी ना जास्त गोड नाही आवडत, म्हणून मी लागेल तेवढीच घेतली आहे. आणि थोडंसं ड्रायफ्रूट टाकलं आहे. त्याच्यानंतर मी इलायची आणि बडीशेप पावडरसुद्धा टाकलेली आहे. त्यात मी ना थोडंसं इन्सेन्स टाकलं आहे, बडीशेप पावडर नाही, सॉरी, इलायची आणि जायफळ पावडर. तर आहे ना इथे बघा मी अजून थोडं करून मी साखर टाकणार आहे, पूर्ण एकदम नाही टाकणार आहे. आणि ड्रायफ्रूटसुद्धा. ते ना इतकं छान आम्रखंड झालं होतं ना की कलरसुद्धा बघा किती सुंदर आला आहे आणि बिलकुल पण कलर वगैरे दुसरं काय टाकायची गरजच नाही पडली. हां, फक्त मी मँगो फ्लेवरचं इन्सेन्स टाकलं होतं. तर मला आहे ना पूर्ण 1 कप साखर लागली ह्याच्यामध्ये. तर पाहू शकता खूप सुंदर झाले. आणि हा आहे ना इशीचा टिफिन बॉक्स आहे. तर मी आहे ना ह्यामध्येच आम्रखंड सेट होण्यासाठी ठेवणार आहे, कारण की आतमध्ये स्टील आहे ना म्हणून. तर ना असं सगळीकडून आहे ना बाजूने, म्हणजे कोण्यातून आहे ना आपल्याला आम्रखंड म्हणजे हे पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडेसे आहे ना केशरचे रेषा टाकायच्या. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्सने वगैरे सगळं असं सेट करून घ्यायचं आहे आणि ना चांगलं 2 ते 3 तासासाठी ना आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर इथे बघा फ्रीजमध्ये ठेवल्या नाही 1 तासाभरामध्ये तर ईशी आणि डुग्गूने बघा किती छान लागलं त्यांना, तर हे केलं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.